महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। श्रम प्रतिष्ठा व सामाजिक जागृतीचा संगम देवळाणे येथे एनएसएस शिबिराचे उद्घाटन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे संलग्न कर्मवीर नाम सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एनएसएस वतीने देवळाणे येथे आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन बुधवारी सकाळी उत्साहात पार पडले। या शिबिराचे उद्घाटन बागलाण तालुक्याचे आमदार माननीय श्री दिलीप बोरसे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे चिटणीस माननीय दिलीप सखाराम दळवी हे होते। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून म.वि.प्र. समाजाचे सटाणा तालुका संचालक माननीय डॉक्टर प्रसाद प्रभाकर सोनवणे, महिला संचालिका शालन अरुण सोनवणे, तालुका संचालक विजय पोपट पगार, ॲडव्होकेट रमेशचंद्र काशीनाथ बच्छाव यांच्यासह विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय मेदने यांनी देवळाणे गावाच्या शिबिरासाठी निवड करण्यामागील कारण स्पष्ट केले। राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचे उद्दिष्ट सांगताना त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज अधोरेखित केली। उद्घाटनाप्रसंगी आमदार माननीय दिलीप बोरसे यांनी देवळाणे गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगून आरोग्यविषयक जनजागृतीचे महत्त्व विशद केले। बागलाण तालुका भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प व्यक्त करत शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक व बालकांच्या समस्यांवर आधारित ग्रामीण सर्वेक्षण करण्याचे आवाहन केले। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल, डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। मी आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या बागलाण तालुक्यातला जो आमदार आहे तो एक शिस्तीचा कार्यकर्ता आहे। मी भाऊसांची आणि इतर मान्यवरांची माहिती सांगतो। मी 10 वाजून 10 मिनिटांनी इथं हजर झालो। 172 गावांमध्ये काम करत असताना मी काही कधी चुकू देत नाही, आणि काही चुकला तर समोरचा शेतकरी असू द्या, आदिवासी असू द्या, विद्यार्थी असू द्या, तो भविष्यात तुम्हाला विचारेल। म्हणून शिस्तीचं पालन करा। वेळ ही फार महत्वाची आहे, वेळेला जास्त महत्व द्या, आणि वेळ महत्वाची असल्यामुळे तुमचं भविष्य आपल्या वेळेवर अवलंबून आहे, हेही तुम्हाला आवर्जून सांगतो। आज आपल्या समोर भाषण करत असताना मी सकाळी माझी दिनचर्या असते, आणि ती दिनचर्या करत असताना माझा व्यवसाय शेतीचा आहे। शेतीशी निगडीत आपले हे गाव आहे। आता तुम्ही या शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, या शेतकऱ्यांना तुम्ही त्यांचं संशोधन करा, आणि कोणी भविष्यातला शेतकरी होईल, कोणी व्यापारी होईल, कोणी वकील होईल, कोणी डॉक्टर होईल, त्या दृष्टिकोनातून तुम्ही काम करा। कारण आपल्या बागलाण तालुक्याची भूमी ही शेतकऱ्यांची आहे। बागलाण तालुक्याला एक इतिहास आहे। आपल्या भागामध्ये अनेक गावांमध्ये काम करत असताना तुम्ही आता आपले सगळे बागलाण तालुक्याचे विद्यार्थी आहात। मी तुम्हाला सर्वांना एकच प्रश्न विचारतो की बागलाण तालुक्यात 172 गाव आहेत। 172 गावांमध्ये सगळ्यात जास्त जंगल असणारं गाव कोणतं? बागलाण तालुक्यात 172 गाव आहेत। 172 गावांमधलं जास्त घनदाट असलेलं गाव कोणतं? म्हणून तुम्हाला हे श्रम संस्काराच्या माध्यमातून जसं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।